कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सॉरी, मला चिडायचं नव्हतं, पण आता मी तुला खरंच सांग, किती वेळा सांगू की मी हे सगळं नाही मुद्दामून केलं। ठीक आहे, तू मुद्दामून केलं नाहीयेस, चुकून केलंयस, पण ते जे चुकून करणं आहे ना, त्याच्यात माझ्या आयुष्याची वाट लागली ना, त्याचं काय? हे जे काही चाललंय ना इथे सगळं, यात मला काहीही से नाहीये आणि टीम झाल्यात घरात, त्यात माझ्या डोक्याचं फ्रस्ट्रेशन वाढलंय। शिवा, मला एक गोष्ट सांग, त्या दिवशी तू मंडपात उभी राहिलीस ना आनंदाने, आणि आता तू दूध घेऊन आली आहेस, काय स्वार्थीपणा। तू आता एक शब्द जरी बोललास ना तर तू माझं ऐकून घे, मी तुझ्याशी आता शांतपणे बोलते, कारण की मला असं वाटतं की तुझ्याशी बोलल्यानंतर तू नॉर्मल रिॲक्ट करशील, पण नाही। आता मी काय तुझ्यासमोर डोकं फोडून घेऊ का? मग तुला कळेल की असं काही नाहीये म्हणून। मी इतकी शांतपणे कोणाशी वागली नाही, तू आहेस म्हणून मी वागतेय शांतपणे, तर तू मलाच बोलून दाखवतोय। मला वाटलेलं या अख्ख्या घरात तू एकटाच जो मला काही बोलणार नाहीस, पण तूच सगळ्यात जास्त त्रास देतोय मला। मी कोण आहे जो तो येतो मलाच बोलतो सतत? हळू बोलशील का? मी का हळू बोलायचंय? हा, तू एवढे दिवस मला एवढं सगळं बोलतोय, ते सगळं मी ऐकून घेते ना। त्या दिवशी मी तुला सांगितलं की मी हे सगळं भाऊंसाठी केलं, पण ते तर तुझ्या कानात गेलंच नाही। हे सगळं सोडून दे, मला हे सगळं काय ऐकायचं नाही। मला तू एका प्रश्नाचं उत्तर दे की तू लग्नासाठी तयार का झाला? तू नाही बोलू शकला असतास? हा, भाऊंना नाही, मला नाही करायचं लग्न, हे बोलू शकला असता, पण तू तयार झालास। भाऊंसाठी केलं ना हे, म्हणजे तू हा भाऊंसाठी केलं ना? बोल ना, बोल। हो, नाही, मी आता मला या विषयावर बोलायचं नाही, खूप झोप आली मला, माझं डोकं आधीच बधीर झालंय, मी नाही विचार करणार याच्यावरती। हो का? नाही, मला पण विचार करायचा नाहीच आणि एवढी हौस पण नाहीये मला, कळलं ना? मलाही झोप आली आहे। मग झोप ना, मी थोडी नाही म्हणतोय तुला झोप, मी पण झोपणारच आहे आता। हा, मग मी पण झोपणारच आहे ना। हा, एक मिनिट, तू आपण एका बेडवर नाही झोपू शकत। हा, तू एक काम कर, तू कपाटातनं काहीतरी चटई किंवा गादी घे आणि इथे घाल आणि झोप। शिवा, सॉरी, मी चिडायला नको होतं। आपण ना लग्नाच्या अगोदर खूप चांगले मित्र होतो, पण हे लग्न झाल्यापासून तू ज्या प्रकारे वागतोय माझ्याशी, तू इतकंही ओळखलं नाही का मला? शिवा, हे इतक्या फास्ट घडलं की मलाच कळलं नाही की काय झालंय। आपण मित्र होतो मला मान्य आहे, पण आपल्यात कधी ह्या गोष्टी होतील ह्याची मी कल्पनाही केली नव्हती। आणि आता जे काही चालू आहे ना, त्यात मला काहीच हे नाहीये, त्यामुळे माझी चिडचिड आणखीन वाढतीये। प्लस तुझं माझ्यावर प्रेम आहे, त्यामुळे काहीही झालं तरी मला असं वाटतं की तू मुद्दामून केलंयस, आणि त्यात हे असं डेकोरेशन केलं यांनी। अरे, माझं तुझ्यावर प्रेम असणं ही वेगळी गोष्ट आहे, पण माझी इच्छा माझ्या सख्ख्या बहिणीचं लग्न मोडून पूर्ण करायची नव्हती। इतकी स्वार्थी नाहीये मी। आणि जेव्हा मला कळलं ना की माझ्या सख्ख्या बहिणीचं लग्न तुझ्याशी होते, तेव्हा मी खुशच होते। आता ती का माझ्याशी खोटं बोलली मला नाही माहिती, पण मी सगळं मनापासून तिच्यासाठीच केलं। आणि मी लग्नाला होकार दिला याचं कारण की मी आपल्या भाऊंना माझ्या पप्पासारखं मानते। त्यांनी जेव्हा मला सांगितलं की हे करणं किती गरजेचं आहे, तेव्हा माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता। मला आमच्या घरची इज्जत तर वाचवायची होतीच। त्यांची तुझ्याबद्दलची धडपड बघून मला हो म्हणावं लागलं। आणि जेव्हा त्यांची इच्छा पूर्ण झाली ना, तेव्हा वाटलं की मी माझ्या पप्पाची इच्छा पूर्ण केली। आणि मी हेच तुला कधीपासून सांगण्याचा प्रयत्न करते, पण तू काहीच ऐकायला तयार नाहीस, फक्त मला बोलतोयस, राग करतोयस।
घे झोप. तू बेड केलास माझ्यासाठी? क्या बात आहे. भारी वाटलं शिवा. माझी आई करते असं माझ्यासाठी फक्त. शिवा ऐक ना, तू वर झोप, मी खाली झोपतो. नाही अरे ते मी असंच बोलले, मला तर सवय आहे खाली झोपायची. हे मला माहितीये तुला सवय आहे, पण मी म्हणतोय म्हणून आता प्लीज वरती झोप, मी खाली झोपणार आहे. अरे बाबा तुला खाली झोप लागत नाही मला माहिती आहे. मग नाही लागली ए बघ, मी माझं बघून घेईन. मी तुला सांगतोय ना, वरती झोप, मी खालती झोपणार आहे. आता मला तू अजून चिडचिड करायला लावू नको. मी चिडचिड करेन नाही. उर्मिला, शिवा कुठे? येईल अगं, आवरत असेल ना. निदान लग्न झाल्यावर तरी सुनेने तयार होऊन आवरून यावं सकाळी, एवढी तर अपेक्षा मी करूच शकते ना. सीताई अगं जाऊन देत ना, तिला या सगळ्याची सवय नाहीये ग, आणि सवय लागायला थोडा तरी वेळ लागेलच ना. काय बनवलंय ब्रेकफास्टला? मला खूप भूक लागली, काहीतरी खायला दे. नाही भूक लागली आहे ना, मग लवकर सकाळी उठून इथे यायचं मदतीला. इथे रिकामं बसलं नाहीये कोणी. आणि हे तयार झालं ना सगळं, तेव्हा एकत्र खाऊ, तेव्हाच मिळणार आहे खायला. ओ अच्छा, असं आहे का? असं आहे का म्हणजे? एवढी वर्ष तेच सांगायचा प्रयत्न करते, पण तू ऐकशील तर ना. ठीक आहे, मी आली आहे ना लवकर उठून, मग मी करते तुम्हाला मदत. पण तुमची सून कुठे? दिसत नाहीये, म्हणजे उठली नाहीये का? अगं आई, म्हणजे उद्या बाहेरची लोक असं म्हणतील ना की देसाई घराण्याची सून 10-11 वाजेपर्यंत झोपते, लवकर उठत नाही. आता ते असं म्हटल्यावर कसं वाटेल आपल्याला? तुलाच उत्तरं द्यायला लागतील त्यांना, म्हणून मी फक्त. कीर्ती, मुळात ना इथे कोणी 9-10 वाजेपर्यंत झोपलेलंच नाही. आणि अगं तिचं नवीन लग्न झालंय, तू ना उगाच काहीतरी बोलू नकोस. काकू, तू ना फक्त माझ्या चुका काढण्यासाठी आहेस या घरात. आणि काय चुकीचं बोलते ग मी? खरं ते बोलले. आलीये का ती? उठलीये का? आणि तसंही आपल्या घरात फक्त लाडच चालू आहेत तिचे. कीर्ती, शांत बस. काही लाड वगैरे चालले नाहीयेत. जा तिला उठवून आण जा. मी ठीक आहे, मी जाते उठवायला. या घरात राहायचं असेल तर या घरातल्या गोष्टी पाळायलाच हव्यात. माहित नाही आता काय होईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.